गर्ल्स हॉस्टेलमधील मुलींच्या बाबतीत तो किळसवाना प्रकार घडला आणि मग शालिनीने नुकतीच 12वीची परीक्षा उरकली होती आणि त्यात ती पास देखील झाली होती. पुढील शिक्षणासाठी तिला अकोल्यात जावे लागणार होते, कारण ती ज्या गावात राहत होती त्या गावात फक्त 12वी पर्यंतचे शिक्षण होते आणि शालिनीचे स्वप्न होते डॉक्टर होण्याची. तिची खूप इच्छा होती अकोल्यात जाऊन शिकण्याची, पण शालिनीची आई शालिनीला शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यास नकार देत होती. घरात सगळ्यांनी तिच्या आईला समजावून पाहिले, पण शालिनी घर सोडून कधी कुठेच गेलेली नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे अकोल्यात ओळखीचं असं कोणी नव्हतं. शालिनीला हॉस्टेलमध्ये राहावे लागणार होते म्हणून आईची इच्छा नव्हती. शालिनीने आईला सांगितले की आई, मला जाऊ दे, मी हॉस्टेलमध्ये अगदी व्यवस्थित राहील आणि तुला रोज फोन देखील करत जाईल, तब्येतीची काळजी घेईल. मला पुढे शिकून डॉक्टर व्हायचे आहे, हीच वेळ आहे माझे स्वप्न पूर्ण करण्याची. आईने खूप वेळानंतर विचार करून शालिनीला होकार दिला. शालिनी खूप आनंदी झाली आणि तिने पटकन जाण्याची तयारी सुरू केली. दुसऱ्या दिवशी पहाटे शालिनीचे वडील शालिनीला घेऊन अकोल्याला निघाले. शालिनीने आईचा नमस्कार केला. आई खूप रडत होती, कारण शालिनी कधीच तिच्यापासून दूर गेलेली नव्हती. जणू शालिनी लग्न करून सासरीत जात आहे अशी आई रडत होती. शालिनीलाही रडू आले. डोळे पुसत ती गाडीत बसली. आईने तुपाचे लाडू, दसम्या, खूप काही शालिनी सोबत बांधून दिले होते. काही तासात शालिनी आणि तिचे वडील अकोल्यात पोहोचले. सगळ्यात आधी त्यांनी कॉलेजला जाऊन शालिनीचे ऍडमिशन केलं आणि मग कॉलेजपासून पुढे हॉस्टेल मिळते का शोधू लागले. काही वेळाने शालिनीची नजर मुक्तहस्त हॉस्टेलकडे गेली. तिने तिच्या वडिलांना ते हॉस्टेल बघण्यास सांगितले. दोघेही त्या हॉस्टेलकडे जाऊ लागले की एक काळी मांजर त्यांच्यासमोर आडवी गेली. शालिनीचे वडील तिथंच थांबले. शालिनीने विचारले, बाबा काय झालं, का थांबले? तिचे बाबा उत्तरले, अगं, मांजर आडवी जाणं अशुभ असतं, 5 मिनिटं थांबून मग जायचं. शालिनी हसू आले आणि ती वडिलांचा हात खेचून पुढे घेऊन गेली की बाबा, असं काहीही नसतं. हॉस्टेलला गेल्यानंतर ते तिथल्या रेक्टरला भेटले. शालिनीच्या वडिलांनी रेक्टरला शालिनीच्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे असे सांगितले. रेक्टर बोलले, सगळ्या रूम फुल आहेत. ती कोपऱ्यातली रूम सोडून शालिनी पळतच ती रूम बघण्यास गेली. तिच्या मागे तिचे वडीलही गेले. शालिनी जशी रूमच्या दाराजवळ आली तिथे चक्कर येऊन खाली कोसळली. शालिनीचे वडील खूप घाबरले. तिच्या तोंडावर त्यांनी पाणी शिंपडले. तिच्या वडिलांना तो रूम काही आवडेना. थोड्या वेळाने शालिनी शुद्धीवर आली. तिला कळलेच नाही की अचानक तिला चक्कर कसे आले. शालिनीचे वडील तिला म्हणाले की मला हे हॉस्टेल काही बरे दिसत नाही, एकदम सुन्न आहे. त्यात तो चक्कर येऊन पडली. चला आपण दुसरे हॉस्टेल बघू. शालिनीने हट्ट केला की ती त्याच हॉस्टेलला राहणार. शालिनीच्या वडिलांनी रेक्टरला विचारले की अजून दुसरी रूम आहे का? रेक्टरने स्पष्ट नकार दिला. ती एकच खोली शिल्लक आहे म्हणून सांगितले. रेक्टरने शालिनीच्या वडिलांना काळजी करू नका, मी आहे लक्ष द्यायला म्हणून सांगितले. हॉस्टेलला तिचे ऍडमिशन करून झाल्यानंतर शालिनीचे वडील परत गावी जाण्यास निघाले आणि शालिनीला म्हणाले, काही वाटलं तर फोन करून कळव म्हणून. वडील गेल्यानंतर शालिनी तिची बॅग घेऊन आत खोलीत गेली. तिच्या खोलीत तिने सामान लावलं आणि पलंगावर झोपी गेली. थोड्याच वेळात तिला जाग आली. उठून तिने बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार आतून बंद होते. ती परत जाऊन पलंगावर बसली. थोड्या वेळात बाथरूममधून एक मुलगी बाहेर निघाली. प्रियंका म्हणजेच शालिनीची खोलीतली सोबती. तिला पाहून शालिनीला बरे वाटले की कोणीतरी आहे आपल्यासोबत, आपण एकटे नाही म्हणून. शालिनीने तिला नाव विचारले असता तिने प्रियंका सांगितले. शालिनी फ्रेश होण्यासाठी गेली. रात्री जेवणानंतर शालिनीने आईला फोन केला. आईशी बोलून शालिनीला खूप बरे वाटले. शालिनीने आईला मी एकटी नसून प्रियंका आहे सोबत म्हणून सांगितले. आईलाही बरे वाटले. ऐकून बोलून झाल्यावर शालिनी आत येऊन झोपी गेली. रात्री अचानक झोपेत असताना शालिनीला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. ती अतिशय घाबरून उठली. बघितलं तर प्रियंका बाजूला झोपलेली होती. तिला वाटलं की झोपेत स्वप्न बघितले. ती पुन्हा झोपी गेली. दुसऱ्या दिवशी शालिनी आणि प्रियंका कॉलेजमध्ये गेल्या. कॉलेजचा पहिला दिवस होता. प्रियंका खूप शांत स्वभावाची होती. ती शालिनीशी फारशी बोलत नव्हती. कॉलेजवर कोणत्या पुन्हा हॉस्टेलला आल्या. शालिनीने प्रियंकाला तिच्या गावाबद्दल सांगितले. दोघांची छान गप्पा झाल्या. त्या दिवशी पुन्हा रात्री शालिनीला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. ती घाबरून उठली. बघते तर बाजूला प्रियंका झोपलेली होती. तिने प्रियंकाला उठून घडलेला प्रकार सांगितला. प्रियंका तिला म्हणाली की तू स्वप्न बघितले असेल
झोप तसं काही नाही असे सारखे शालिनीला स्वप्न पडू लागले. काही दिवसात कॉलेजची परीक्षा येणार होती. शालिनी खूप खुश होती की परीक्षा संपल्यानंतर घरी जाणार म्हणून. पेपर सुरू झाले. शालिनीला पेपर व्यवस्थित जात होते, पण ती रात्रीची स्वप्न काही तिचा पिच्छा सोडेना. तिला आता भीती वाटू लागली. उद्या शालिनीचा शेवटचा पेपर होता, त्यामुळे ती रात्री लवकर झोपी गेली होती. पण त्या रात्री जे घडले ते अतिशय भयानक होते. शालिनी झोपेत असताना तिला आवाज ऐकू आला. शालिनी, ए शालिनी. तिने आवाज ऐकून न ऐकल्यासारखे केले. परत एक आवाज आला, शालिनी, ए शालिनी उठ. दचकून शालिनी जागी झाली आणि रूमची लाईट लावली. बघते तर बाजूला प्रियंकाही नव्हती. तिने प्रियंकाला आवाज दिले. सगळीकडे शोधले, पण प्रियंका कुठेच दिसेना. तिला रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज जिथून येत होता त्या दिशेने शालिनी जाऊ लागली. शालिनीचे हातपाय अगदी गळून गेले, कारण ह्याआधी असे तिने कधीच अनुभवले नव्हते. ती अतिशय घामाघूम झालेली. ती पुढे पुढे जात होती. हॉस्टेलच्या बाथरूम जवळ येऊन ती पोहोचली. आता आवाज अतिशय जोरात येऊ लागला. शालिनीची दार उघडण्याची हिंमतच होत नव्हती, पण कसं तरी तिने दार उघडले. आत बघते तर एक मुलगी उलट्या दिशेने उभी राहून रडत होती. शालिनी विचारात पडली की कोण आहे ही मुलगी आणि अशी रडते का आहे. हाच रडण्याचा आवाज मला रोज ऐकू येत होता. वेगवेगळ्या प्रश्नांनी शालिनीला घेरून ठेवले होते. शालिनी हळूच पुढे गेली. त्या मुलीला हात लावणार तोच तिने फक्त मान शालिनीकडे वळवली. बाकी शरीर सुटलेलेच होते. हे बघून शालिनी जोरात ओरडली आणि भूत भूत म्हणून ओरडू लागली. तसंच बाथरूमचे दार आतून बंद झाले. तिचा आवाज बाहेर कोणालाच ऐकू जाईना. शालिनी झटक्यात खाली कोसळली आणि जोरजोरात ओरडू लागली. तोच ती मुलगी शालिनीला म्हणाली, अगं ए शालिनी, ओरडू नकोस, इकडे वर बघ माझ्याकडे. तू मला चांगली ओळखते, तुझी मैत्रीण ना मी. मग घाबरते कशाला, बघ इकडे. शालिनीला तो आवाज ओळखीचा वाटला. तिने हळूच वर बघितले तर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तिची रूम पार्टनर प्रियंकाच होती. हे बघून तर शालिनी अजूनच घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती जोरजोरात दार आपटू लागली आणि रडू लागली. प्रियंका ही मुलगी नसून एक भूत आहे आणि मी इतक्या दिवस तिच्यासोबत राहत होते. प्रियंकाचे भूत शालिनीला म्हटले, शालिनी, मी तुला सोडून कोणालाच दिसत नाही. मला जाऊन आज 3 वर्ष झाली. जिथे तू राहतेस त्याच रूममध्ये मीही राहत होते. 1 वर्ष आधी याच रूममध्ये माझी हत्या करण्यात आलेली. ज्यांनी मला मारलं त्यांनी मी आत्महत्या केली असं सांगितलं आणि सगळे पुरावे नष्ट केले. मी तेव्हापासून प्रतिशोध हवा म्हणून भटकते आहे. त्यात आता तू मला भेटलीस. हे बघ, मी तुला काहीही करणार नाही. फक्त मला तू न्याय मिळवून द्यावा हीच माझी इच्छा आहे. शालिनीने तिला विचारले, कोणी तुझी हत्या केली? प्रियंका बोलली, माझे अर्णव, म्हणजेच माझा प्रियकर. तसं आम्ही 2 वर्षापासून सोबत होतो. माझे अर्णववर जीवापाड प्रेम होते. लग्न करण्याचे स्वप्न बघितले होते मी. पण जेव्हा मला कळाले की अर्णवची आई शिला म्हणजेच आपली रेक्टर आहे, तेव्हा पायाखालून माझ्या जमीनच सरकली. कारण मला माहिती होते रेक्टर स्वभावाने खूप कडक आहे. तिला माहीत पडल्यास ती आम्हाला कधीही एक होऊ देणार नाही. मी हे अर्णव सोबत बोललेले देखील होते. अर्णव बोलला की नको विचार करू, वेळ आल्यावर बघू म्हणून. घरची मी एकुलती एक होती आणि माझे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. कॉलेज संपल्यानंतर घरी जाण्याची वेळ आलेली तेव्हा मी अर्णवला बोलले की तू आता आईला आपल्याबद्दल सांग म्हणून. अर्णवला मी सारखे फोन करत होते, पण तो माझे फोन कट करत होता. मला काहीच कळेना की तो असे का करतो आहे ती. नंतर मी हिंमत केली आणि रेक्टर जवळ गेले आणि तिला सगळे सांगितले. रेक्टर हसून मला बोलली, स्वप्न बघ अर्णवशी लग्न करण्याची. तो तुझ्यावर प्रेम करत नाही, मला सगळे माहीत आहे. अर्णवने सगळे सांगितले आहे मला आधीच. हे ऐकून मला धक्काच बसला. मी तशीच निघाले आणि अर्णवच्या घरी गेले आणि त्याला जाऊन जाब विचारला. अर्णव जोरजोरात हसू लागला. अर्णवने कधीच माझ्यावर प्रेम केले नव्हते. खरं तर त्याला माझे पैसे दिसले, प्रॉपर्टी दिसली आणि म्हणून तो प्रेमाचं नाटक करत होता. मला ऐकून खरं खूप धक्का बसला की ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे असे वाटू लागले. त्याच वेळी मी विचार केला की मी अर्णवला इतक्या सहज सोडणार नाही. जर त्याच्या आणि त्याच्या आई विरोधात केस करेल. आणि हे मी अर्णवला बोलून हॉस्टेलला परतली. परीक्षा संपली होती म्हणून सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या होत्या. मी एकटीच उरली होती हॉस्टेलला. मीही घरी जाण्याची तयारी करत होते. घरी जाऊन आईबाबांना सगळे सांगणार होते. अर्णव विरोधात केस करायला सांगणार होते, पण हे माझं फक्त स्वप्नच राहून जाईल असा विचार मीही मनात केला नव्हता. मी बॅग भरत असताना अर्णव आणि त्याची आई माझ्या खोलीत आली. त्यांची आई बोलली, केस करणार होय आमच्यावर?
मी काही बोलणार त्याआधीच त्यांनी मला उशी तोंडावर दाबून धरली आणि माझा जीव गेला. त्यानंतर त्यांच्यावर यायला नको म्हणून त्यांनी मला पंख्याला लटकून दिले आणि सगळे पुरावे नष्ट केले. मी आत्महत्या केली म्हणून सांगितले. मला नाही माहीत की फक्त तूच मला का दिसते आहे, पण तुझ्याकडून माझी एकच अपेक्षा आहे की तू मला न्याय मिळवून द्यावा. शालिनीला प्रियांकाची खूप दया वाटली. खूप वाईट वाटले. ती प्रियांकाला म्हणाली, मी तुला न्याय मिळवून देईल, पण माझ्याकडे तर काहीच पुरावे नाहीत. मग मी तुझी मदत कशी काय करू? शालिनी बोलली, पुरावा आहे माझ्याकडे. मी अर्णवच्या घरी गेलेले तेव्हा त्याचं आणि माझं बोलणं मी रेकॉर्ड केलं होतं. त्यात त्याने स्पष्ट सांगितले की तू आमचं काही करू शकणार नाही. तो मोबाईल माझ्या कॉटमध्ये आहे. प्रियांकाने पटकन जाऊन शालिनीचा कॉट उघडला. बघते तर मोबाईल तिथे होता. तिने मोबाईल चार्ज केला आणि तो व्हिडिओ पाहिला. त्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे सोबतचे फोटो देखील होते. शालिनीने प्रियांकाला वचन दिले की मी तुला न्याय मिळवून देईल. माझे काका वकील आहे. हे पुरावे मी त्यांना देईल. बाकीचं ते करून घेतील. प्रियांका बोलली, फक्त मी त्याच दिवसाची वाट बघते आहे की कधी या दोघांना शिक्षा होईल आणि मी मुक्त होईल. दोघीचं बोलणं झाल्यानंतर शालिनी तिच्या गावी गेली. तिने घडलेला सगळा प्रकार आईवडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी काकाला घरी बोलावले. जे वकील होते ते आल्यानंतर त्यांना हे सगळं सांगितलं. शालिनीने आणि ते पुरावेही दाखवले. शालिनीच्या काकांनी रेक्टर आणि त्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. जवळपास 2 महिने केस चालली. शेवटी जे व्हायचे तेच झालं. निकाल प्रियांकाकडून लागला. त्या दोन्हींना प्रियांकाची हत्या केली म्हणून अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली गेली. शालिनीला खूप आनंद झाला. घाबरून न जाता शालिनीने वेळेवर जे करून दाखवलं ते अतिशय योग्य आणि नावाजण्याजोगे होते. प्रियांका देखील त्या दिवशी समाधानी झाली होती. तिला या सगळ्यातून मुक्ती मिळाली होती. प्रियांकाचे आईवडील खूप आनंदात होते. त्या दिवसापासून प्रियांकाच्या आईवडिलांनी शालिनीला आपली मुलगी मानले आणि शालिनीच्या आईवडिलांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता. शालिनीच्या हॉस्टेलला जाऊन राहणे खऱ्या अर्थाने सार्थकी लागले होते. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.